वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. वसुदेवानी मुलगा कंसाला नेऊन दिला त्यावेळेला वसुदेव दुःखी नव्हते आणि कंसाने मुलगा परत दिला त्यावेळेला वसुदेवाला सुखही झालं नाही. उदास वृत्तीत सुखदुःखाच्या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले वसुदेव, त्याने वसुदेवाने ठरवलं की म्हणजे बाबा सुख दुःख मानून उपयोग नाही. मुलगा देताना दुःख नाही, मुलगा परत नेताना सुख नाही. मुलगा नेताना दुःख नसावं, कारण मुलगा मरणार हे नक्की ठरलंय. कंस त्याला मारणार हे पक्क ठाऊक असल्यामुळे देताना दुःख नाही हे पटेल, पण परत नेताना सुख का होऊ नये? परत नेताना तरी सुख व्हायला पाहिजे होतं ना. परत नेतानाही वसुदेवाला सुख नाही. का नाही? कारण असं सांगितलं जातं त्याचं, वसुदेवाला हे ठाऊक आहे की कंसानं आत्ता जरी मुलगा परत केलेला असला तरी कंस अस्थिर बुद्धीचा आहे आणि त्याच्यामुळे हा मुलगा परत कंसाला कधी द्यावा लागेल आणि कंस कधी याला मारेल. काय एक नीतिशास्त्राचा नियम आहे, अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपी भयंकर हा म्हणे. ज्याचं चित्त शांत नाही, स्थिर नाही, अशा माणसाची कृपा जरी झाली तरी ती कृपाही भयंकर असते म्हणे. कंसाची कृपा झाली, प्रसाद झालाय, मुलगा परत दिलाय, पण कंस अव्यवस्थित चित्ताचा आहे. म्हणून अव्यवस्थित चित्ताच्या त्या कंसाचाही प्रसादही भयंकर आहे हे वसुदेवाने लक्षात घेतलं. दशमस्कंधाच्या कथेला सुरुवात होते. दशमस्कंधामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अवतार कथा, भगवंताच्या सगळ्या लीला, एकंदर 90 अध्यायाचा हा दशमस्कंध. त्याच्यात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन प्रकार. पूर्वार्धामध्ये 49 अध्याय आणि उत्तरार्धामध्ये 51 अध्यायाचा विभाग, असं करून शुकाचार्याने ही श्रीकृष्ण कथा 90 अध्यायातून सांगितलेली आहे. इथं पुराणाच्या लक्षणापैकी कोणत्या लक्षणाचा विचार आहे हे थोडंसं आपल्याला पाहिलं पाहिजे. पुराणाच्या 10 लक्षणापैकी विचार करत असताना या ठिकाणी निरोध किंवा आश्रय या 2 लक्षणाचा विचार शुकाचार्याने केलेला आहे. अशी संगती आपल्याला पाहता येते. निरोधाचं चरित्र या ठिकाणी कसं आहे आणि आश्रयाचं चरित्र कसं आहे याच्या संबंधातला थोडासा विचार आपल्याला पाहायचा आहे. निरोध शब्दाचा अर्थ करत असताना आपण जवळजवळ प्रलयाचं चिंतन करून आलो. प्रलयामध्ये निरोध आहे. सृष्टीच्या निरोधाला प्रलय असं म्हणायचं, प्रलयालाच निरोध असं म्हणायचं. असं निरोधाच्या संबंधामध्ये आपण चिंतन केलं आणि हा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात घेता आलं की बाबा निरोधामध्ये प्रलय आहे. प्रलय म्हणजे प्रकृष्ट लय आहे. प्रकृष्ट लय म्हणजे श्रेष्ठ पद्धतीनं लयाचा विचार जिथं आपल्याला पाहायला सापडतो त्याला निरोध म्हणायचं किंवा निःशेष रोध हाच निरोध शब्दाचा अर्थ विचारात घ्या. संपूर्णपणे रोध करून टाकणं, अवरुद्ध करून टाकणं, या दृष्टीनं जर आपण निरोध शब्द पाहायला लागलो तर जिथं लय आहे, जिथं रोध आहे, निःशेष रोध किंवा प्रकृष्ट लय जिथं आहे, अशा पद्धतीचं जे चरित्र सांगितलं जातं त्या चरित्र संबंधातून आपल्याला निरोधाचा विचार करता येतो. आता भागवताच्या या दशमस्कंधामध्ये निरोध लीला कशी आली त्या संबंधातला थोडासा विचार करत असताना परमात्म्याने त्याच्या चरित्रामध्ये, त्याच्या जीवनामध्ये अनेकांच्या बाबतीमध्ये हा निरोध केलेला आहे. निरोध केला म्हणजे अनेकांना अवरुद्ध केलं. अनेकांना अवरुद्ध केलं म्हणजे त्यांचा निःशेष रोध केला. निःशेष रोध केला म्हणजे त्यांचा प्रकृष्ट लय केला आणि प्रकृष्ट लय केला याचा अर्थ शरीराच्या दृष्टीने त्यांना संपवून टाकून त्यांना मुक्त केलेलं आहे. अशी भगवंताची ही निरोध लीला दशमस्कंधामध्ये आपल्याला पाहता येण्यासारखी आहे. परमात्मा जेव्हा अनेकांच्या बाबतीमध्ये निरोधाची लीला करतो म्हणजे त्यांच्या निःशेष रोध किंवा प्रलयाचा विचार जेव्हा भगवंताच्या अंतःकरणात निर्माण होतो तेव्हा परमात्मा त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने निरुद्ध करतो. बरं का, त्यांचा प्रकृष्ट लय भगवंताला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं साधलेलं आहे. देवाने ते कसं साधलं याचं चिंतन करत असताना असं चिंतन आहे की परमात्मा एखाद्याच्या बाबतीमध्ये हा निरोधाचा विचार देवाला कोणाच्या बाबतीत करावा लागतो? भक्ताच्या बाबतीत निरोधाचा विचार नाही, दुर्जनाच्या बाबतीमध्ये निरोधाचा विचार आहे. बरं का, आता दुर्जनाचा निरोध करत असताना परमात्म्याने कसा कसा निरोध केला याचा विचार करत असताना असं सांगितलंय, काही वेळेला त्या दुर्जनाच्या ठिकाणचा दुष्टगुण वाढवून त्या दुष्टगुणाच्या अभिवृद्धीनं त्या दुर्जनाला आपोआप कोणाच्याही सहकार्य वाचून स्वतः नष्ट न करता परमात्म्याने संपवलेलं आहे. असं एक निरोधाचं चरित्र आपल्याला पाहता येतं. बरं का, दुसरा प्रकार भगवंतांनी काय केलं, काही दुर्गुणी लोक, अनेक दुर्गुणी लोक पाहिले आणि त्या दुर्गुणी लोकांच्या मध्ये आपसामध्ये कलह निर्माण केला आणि त्यांना संपवलं. यादव कुळाच्याच बाबतीमध्ये भगवंतांनी स्वतःच्याच कुळाच्या बाबतीमध्ये हा निरोधाचा प्रकार अवलंबलेला आहे. बरं का, त्यांच्यात परस्परामध्ये कली निर्माण करून, भांडण निर्माण करून परमात्म्याने त्यांचा निरोध केला. हे त्यांच्या बाबतीत आपल्याला चरित्र पाहायला सापडतं. काही वेळेला भगवंताला हा निरोध करत असताना काय करावं लागतं, जेव्हा दुर्जनाला
त्याच्या ठिकाणचा दुष्टगुण वाढवून नष्ट करणं शक्य होत नाही. किंवा जेव्हा एखाद्या दुर्जनाच्या बाबतीमध्ये त्या अनेक दुर्जनामध्ये परस्परामध्ये कलह निर्माण करून त्यांना नष्ट करणं देवाला शक्य होत नाही, तेव्हा परमात्म्याने असं केलेलं आहे, एखादा आपल्या शक्तीनं संपन्न असलेला पुरुष त्या दुर्जनाकडे पाठवून त्याचा नाश करणं, ही लीला भगवंताची आपल्याला पाहायला सापडते बरं का. जरासंधाचा देवाने निरोध केला. जरासंधाच्या निरोधाच्या करता म्हणून भगवंताने काय केलं, आपल्या शक्तीनं संपन्न असलेल्या भीमाला प्रेरणा दिली, जरासंधाचा निरोध करून टाकला. असंही देवाचं चरित्र आहे. काही वेळेला भगवंताला काय करावं लागतं, निरोधाच्यासाठी म्हणून एक असा समर्थ असतो की त्याच्याकडे एक आपल्या शक्तीनं संपन्न असलेला एक दैवी पुरुष पाठवून उपयोग होत नाही. मग संघटित दैवी शक्ती संपन्न असे पुरुष त्याच्याकडे पाठवावे लागतात आणि त्याचा नाश भगवंताला करावा लागतो. तसा निरोधाचा प्रकार वेनाच्या बाबतीत पाहायला सापडतो. वेनाकडे एक दैवी पुरुष गेला नाही, अनेक ऋषी गेले. त्या ऋषींनी वेनाला सुरुवातीला समजावून सांगितलं, काही उपयोग नाही असं लक्षात आल्याच्या नंतर त्या सगळ्या संघटित ऋषींनी एक हुंकार केला आणि त्या वेनाचा निरोध झाला. हे वेनाच्या बाबतीतलं चरित्र आहे. आणि काही वेळेला या कोणत्याही प्रकाराचा उपयोग होण्याची शक्यता नाही, हे जेव्हा भगवंताला लक्षात घ्यावं लागतं किंवा देवाच्या लक्षात येतं, तेव्हा परमात्मा मग त्या अभक्ताच्या त्या दुर्जनाच्या निरोधाच्यासाठी म्हणून स्वतः अवतार रूपानं प्रगट होतो आणि त्यांचा निरोध करतो. असं निरोधाचं चिंतन करताना समोरच्या दुर्जनाच्या शक्तीचा विचार करून त्याच्या निरोधाकरता काय योजना करावी लागेल याचा विचार करून त्या पद्धतीची योजना करून परमात्मा त्या दुर्जनाचा निरोध करतो. असं निरोधाचं स्वरूप आपल्याला विचारात घेता येतं बरं का. किंवा निरोधाचा दुसरा एक अर्थ आपल्याला पाहायला सापडतो. निरोधामध्ये केवळ प्रत्येक वेळेला नाशाचाच विचार आहे असं नाही, निरोधामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन आहे. निरोधाचा एक वेगळं लक्षण सांगत असताना असं एक लक्षण पुराणाच्या आधारानं आपल्याला पाहायला सापडतं, निरोधा अस्य अनुशयनम किंवा प्रपंचे क्रीडनम हरे. हे प्रपंचामध्ये हरीची घडलेली जी क्रीडा आहे याला सुद्धा देवाचा निरोध म्हणता येतं बरं का. प्रपंचामध्ये हरीची क्रीडा, निरोध शब्दाचा असा अर्थ सांगितला. प्रपंचामध्ये देवाची क्रीडा, ही भगवंताची जगामध्ये चाललेली क्रीडा कशी चालली, कशाच्या आधारानं चालली, शक्तीभीर दुर्विभाव्याभे. आपल्याला ज्या भगवत शक्तीचं मनानं सुद्धा चिंतन करणं शक्य नाही अशा दुर्विभाव्य शक्तीचा समाश्रय परमात्मा करतो आणि प्रपंचामध्ये क्रीडा करतो. दुर्विभाव्य शक्तीच्या समाश्रयानं भगवंतांनी प्रपंचात केलेली जी दिव्य क्रीडा, त्या दिव्य क्रीडेला सुद्धा आपल्याला देवाचा निरोध असं म्हणता येतं. परमात्म्याने निरोधाचा विचार करत असताना देवाने केलेली क्रीडा हाही निरोध, परमात्म्याने दुर्जनाचा केलेला निश्चयशरोध हाही निरोध. असा निरोध शब्दाचा दोन पद्धतीचा अर्थ आपल्याला पाहता येतो. किंवा तिसरा एक अर्थ निरोधाच्या संबंधाने सांगत असताना असं सांगितलंय, निरोध म्हणजे अनुशयन. अनुशयन म्हणजे भगवंताचं प्रत्येक वेळेला झोपणं नाही, पुरुषयन. पुरुषयन म्हणजे पुरुष शब्दाचा अर्थ शरीर. नवद्वार असं असलेलं हे पूर, या पुराच्या मध्ये भगवंताचं अनुशयन म्हणजे देवाचं येणं, म्हणजे शरीर धारण करणं, म्हणजे परमात्म्याचा अवतार घेणं, अवतार शरीरानं काही कार्य जगामध्ये करणं, हे सगळंच्या सगळं आपल्याला निरोधात घेता येतं. परमात्म्यानं पुरुषयन केलं, हा देवाचा निरोध. परमात्म्याने दुर्विभाव्य शक्तीचा समाश्रय केला आणि प्रपंचामध्ये क्रीडा केली, हा परमात्म्याचा निरोध. आणि परमात्म्याने दुर्जनाच्या बाबतीमध्ये त्याच्या शक्तीचा विचार करून जशी जशी योजना करावी लागेल तशी तशी योजना करून त्याचा निश्चयशरोध केला, हा एक भगवंतांनी केलेला निरोध आहे. निरोध शब्दाचे हे 2-3 वेगळे वेगळे अर्थ पहा आणि या 2-3 अर्थाच्या दृष्टीनं दशमस्कंधामध्ये निरोध लिहिला आहे की नाही हे आपल्याला लक्षात घेणं शक्य आहे. अनेक दुष्टांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या योजना करून परमात्म्याने त्यांचा निश्चयशरोध केला, हेही दशमस्कंधामध्ये आहे. अनेक भक्तांच्यासाठी म्हणून परमात्म्याने पुरुषयन करून म्हणजे शरीरामध्ये अनुशयन करून शरीरामध्ये आपलं एखाद्या शरीराच्या रूपानं आपलं स्वतःचं प्राकट्य करून अवतार ग्रहण करून परमात्म्याने लीला केली, हेही देवाचं निरोधाचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतं. आणि अनेकांच्यासाठी दुर्विभाव्य शक्ती धारण करून या प्रपंचात येऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेली जी क्रीडा, त्या क्रीडेला निरोध असं म्हणायचं. या तिन्ही निरोधाच्या लक्षणाचा विचार जर केला तर दशमस्कंधामध्ये निरोध लक्षणाचा विचार आहे हे आपल्याला सिद्ध करणं शक्य आहे बरं का. त्याच्यानंतर काही टीकाकारांचं म्हणणं असं आहे, भागवतावरच्या वेगळ्या वेगळ्या टीकाकारांनी दशमस्कंधामध्ये काय लक्षणाचा विचार आहे याच्याबद्दल वेगळं वेगळं मत मांडलेलं आहे बरं का. श्रीधराचार्याचं म्हणणं असं आहे की इथं निरोध नाही, क्रमानं येणारं लक्षण त्या क्रमानं येणाऱ्या स्कंधामध्ये विचारात घेतलंच पाहिजे असं म्हणू नका. क्रमाने येणाऱ्या लक्षणाचा विचार नाही, जिथं जिथं जे जे लक्षण तुम्हाला उपलब्ध होण्याची शक्यता असेल तिथून तिथून ते लक्षण उचला, तिथं तिथं त्या लक्षणाचा अभ्यास करा, समन्वय करून घ्या, असा एक विचार आहे. आणि तो विचार श्रीधराचार्यांनी केलेला जर आपण पाहिला तर निरोध हे ईशानुकथाच्या नंतर येणारं लक्षण ते बाजूला ठेवून
श्रीधराचार्याने आपल्याला या ठिकाणी आश्रय नावाच्या पुराण लक्षणाचा विचार आहे अशी संगती सांगितलेली आहे. निरोधाचा विचार आहे असं म्हणणारे वल्लभाचार्य आणि आश्रय नावाच्या लक्षणाचा विचार या ठिकाणी आहे असं म्हणणारे श्रीधराचार्य आहेत. बरं का, श्रीधराचार्याने सांगितलं इथं आश्रयाचा विचार आहे. आश्रय म्हणजे काय? आश्रय शब्दाचा एक अर्थ करत असताना सर्वांचं अधिष्ठान असा एक आश्रय शब्दाचा अर्थ आहे, किंवा आश्रय शब्दाचा दुसरा अर्थ आहे सर्वांना शरण्य असलेला. आता आपण हरिशरणम वगैरे जे भजन केले की नाही, तो शरणम आहे. शरणम आहे म्हणजे आश्रय आहे, आणि आश्रय आहे म्हणूनच त्याचं या आश्रय या पद्धतीनं दशमस्कंदामध्ये वर्णन आहे असा एक विचार आपल्याला पाहायला सापडतो. बरं का, तो शरण्य आहे आणि सर्वाचं अधिष्ठान आहे म्हणून त्याला आश्रय म्हणायचं. शरण जाण्याला योग्य तोच शरणागता शरण्य मीची एक आहे त्यानेही स्वतः सांगितलेलं असल्यामुळं शरण्य या रूपाने त्याचं आश्रयत्व आहे, आणि सर्वाधिष्ठानत्व या रूपानेही त्याचं आश्रयत्व आपल्याला विचारात घेता येणार आहे. परमात्मा सर्वांचं अधिष्ठान आहे हेही चिंतन दशात आहे, आणि परमात्मा सर्वांना शरण्य आहे हेही भगवंताची ही दिव्य लीला पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात घेता येणार आहे. तो सगळाचा सगळा कथाभाग परमात्म्याची शरण्यता आणि सर्वाधिष्ठानता व्यक्त करणारा कथाभाग या दशमस्कंधामध्ये असल्यामुळं आश्रय नावाच्या पुराण लक्षणाचा विचार या ठिकाणी आहे असंही आपल्याला म्हणता येतं. देवाचा निरोध शब्दाचा वेगळा वेगळा अर्थ, आणि त्या निरोध शब्दाच्या वेगळ्या वेगळ्या अर्थाने निरोध लक्षणाचा विचार करणारा दशमस्कंद आहे की नाही हे पाहिलं तेव्हा निरोधाचा विचारही दशमस्कंदात आहे हे लक्षात घेता आलं. त्याप्रमाणे आश्रयाचा विचार करत असताना सर्वाधिष्ठानत्व आणि शरण्यता या दोन आश्रय शब्दाच्या अर्थाचा विचार करून या दोन्ही अर्थाच्या दृष्टीनं या दशमस्कंधामध्ये आश्रयाचा विचार आहे असंही आपल्याला चिंतन करता येतं. आपल्याला दशमस्कंधातली कथा पाहिजे, पण त्या कथेच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं थोडंसं चिंतन जर आपण केलं, थोडंसं अवताराच्या संबंधातला विचार आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला दशमस्कंधाच्या भगवंताच्या अवताराचा विचार आहे. श्रीकृष्णावतार, हा श्रीकृष्णावतार झाला कसा, श्रीकृष्णावतार झाला कसा याची ही कथा आहे. बरं का, काय आपण थोडासा विचार जर केला तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा देवाचा अवतार होतच नाही, म्हणे ईश्वराचा अवतार होतच नाही. आस्तिक लोकांमध्ये काही लोकांचं म्हणणं असं आपल्याला पाहायला सापडतं. ते लोक असं म्हणतात की बाबा देवाचा अवतार होत नाही, अवतार घेता येत नाही, ईश्वर अवतरू शकत नाही. का अवतरू शकत नाही? कारण सांगताना त्या लोकांचं म्हणणं असं आहे की तो व्यापक असल्यामुळे अवतरत नाही. बरं का, हनुमान त्यांनी असं आपल्याला सांगितलं, ईश्वर हा नावतरती व्यापकत्वात आकाशवत. दृष्टांताने अनुमानाचा विचार आपल्याला असा सांगण्यात आला, ईश्वर हा नावतरते. विचार असा सांगितला की बाबा ईश्वराचा अवतार होत नाही. का अवतार होत नाही? ईश्वर हा नावतरते कशा करता म्हणायचं? कारण त्यांनी सांगितलं व्यापकत्वात, तो व्यापक आहे म्हणून त्याचा अवतार होत नाही. जे जे तत्व आहे व्यापक आहे त्या व्यापक तत्वाचा अवतार आपल्याला मानता येणार नाही. त्याला दृष्टांत दिला आकाशवत. आकाश व्यापक आहे म्हणून आकाशाचा कधी अवतार झाला असं आपल्याला ऐकायला मिळणार नाही. आकाश व्यापक असल्यामुळे आकाशाचा जसा अवतार नाही त्याप्रमाणे ईश्वर व्यापक असल्यामुळं त्या ईश्वराचाही अवतार नाही असं आपल्याला चिंतन करता येतं असं काही लोकांचं म्हणणं आहे. बरं का, आता ईश्वर व्यापक त्याचा अवतार होत नाही त्याच्याकरता दृष्टांत असा सांगितला की बाबा आकाश व्यापक आहे म्हणून त्याचा अवतार होत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे ईश्वर व्यापक असल्यामुळे त्याचा अवतार होत नाही. पण अद्वैत वेदांताच्या दृष्टीने चिंतन करणाऱ्या लोकांनी किंवा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने चिंतन करणाऱ्या लोकांनी सांगितलं की हे अनुमानच बरोबर नाही. का? या अनुमानामध्ये तुम्ही जो दृष्टांत सांगायला लागला हा दृष्टांतच बरोबर नाही. का? या दृष्टांताचा विचार करत असताना या दृष्टांतामध्ये थोडासा असिद्धतेचा दोष येतो. कसा येतो? विचार असा सांगितलाय, तुम्ही काय सिद्ध करायला लागलात? ईश्वराच्या बाबतीमध्ये तो अवतरत नाही हे सिद्ध करायला लागला. तुमचं साध्य काय? नावतरती हे साध्य आहे, आणि नावतरती हे साध्य सिद्ध करण्याकरता म्हणून जो दृष्टांत देता तो दिलेला दृष्टांत नावतरती या रूपाचा असला पाहिजे ना. नावतरती या रूपाचा असला पाहिजे ना. आकाश का अवतरत नाही का? आकाशाचा अवतार होत नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर आकाशात वायो अग्निः अपहा अद्य पृथ्वी ही जी श्रुतीमातेनं सांगितलेली संगती आहे या संगतीचा थोडासा विचार जर आपण केला तर याच्यामध्ये आकाशाचं अवतरण नाही का? आकाश अवतरत आहे. तुम्ही नावतरती हे सिद्ध करायला लागला आणि ते सिद्ध करण्याकरता जो दृष्टांत द्यायला लागला तो मात्र अवतरतीचा आहे, अवतार घेणाऱ्याचा आहे. आकाशाचा अवतार होतोय. कसा होतो? आकाश वायूच्या रूपाने येतंय ना. आकाशच वायूच्या रूपाने यायला लागले ना. वायूच्या रूपाने आलेल्या आकाशाचा विचार कर. हे वायूच्या रूपाने आलेलं आकाश लक्षात घ्या. वायूच्या रूपाने ते आलं, तिथं शांत राहिलं असं नाही. वायूच्या रूपाने आलेल्या त्या आकाशानं पुढं तेजाचं रूप घेतलं, तेजाच्या रूपानं तेच अवतरलं. कारण तत्वच कार्यरूपाने येतं हे मान्य आहे ना. कारण तत्वच कार्यरूप जर येत असेल तर आकाशच आपल्या समोर
वायूच्या रूपानं आलं हे मान्य करावं लागेल. आकाश वायूच्या रूपानं आलं ना, आकाश वायूच्या रूपानं आल्याच्या नंतर त्या वायूच्या रूपात आलेल्या आकाशानं तेजाचं रूप धरलं, तेजाच्या रूपात आलेल्या आकाशानं जलाचं रूप धरलं, जलाच्या रूपात आलेल्या आकाशानं पृथ्वीचं रूप धरलं, पृथ्वीच्या रूपात आलेल्या आकाशानं वनस्पतीचं रूप धरलं. सगळीच्या सगळी रूप धरणारं जर आकाशच आहे. अजून एक वेगळ्या पद्धतीने विचार वेदांतानं सांगितलेला आहे. आकाश सर्वामध्ये आहे. वायू, तेज, आप आणि पृथ्वी या सगळ्याच्या सगळ्या पुढच्या कार्यामध्ये आकाशाची अनुवृत्ती आहे. हे सिद्ध करण्याकरता वेदांतामध्ये असा विचार आहे की ज्या अर्थी आकाशाचा असलेला शब्द गुण सगळ्या भूतामध्ये पुढच्या अनुवृत्त आहे, त्या अर्थी त्या शब्द गुणाच्या द्वारे आकाश सर्वांमध्ये अनुवृत्त आहे. कारण काय, वायूच्या ठिकाणी शब्द आहे. वायू बिसीती शब्दनम, वायूला बिस बिस असा शब्द आहे. सो सो करत वारा वाहत होता असं मनुष्य बोलतो ना. वायूच्या ठिकाणी शब्द आहे. बरं, तेजाच्या ठिकाणी शब्द आहे की नाही? वन्हो भुगु भुगु ध्वनिही, अग्नी भुग भुग जळत होता असं माणसं म्हणतात. अग्नीच्या ठिकाणी शब्द आहे. वायूच्या ठिकाणी शब्द आहे. आपाच्या ठिकाणी शब्द आहे की नाही? पाणी वाहत असताना पाण्याचा काही शब्द निर्माण होतो की नाही? जले बुलुबुल ध्वनिही, बुलबुल बुलबुल असा ध्वनी करत पाणी वाहत राहतं. बुडबुड बुडबुड असा आवाज येतो, वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आहे. म्हणजे पाण्यातही शब्द आहे. त्याच्यानंतर निर्माण झालेली जी पृथ्वी, या पृथ्वीमध्ये शब्दाचा विचार आहे की नाही? पृथ्वीमध्येही शब्दाचा विचार आहे. कसा शब्दाचा विचार आहे? वेदांताने त्याला सांगितलं भूमौ कडकडा शब्द. हा भूमीचा कडकडा शब्द आहे. भूमी धरणीकंप झाला, भूमी वाजली, एक दगड दुसऱ्या दगडावर आपटला गेला, भूमीचा शब्द सिद्ध झाला. विचार करा, निर्माण झालेल्या आकाशापासून निर्माण झालेल्या या सगळ्या पुढच्या कार्यामध्ये शब्द आहे. शब्द हा गुण आकाशाचा आहे आणि गुण हा गुणीला सोडून राहत नाही असा जर नियम आहे, तर पुढे सगळ्या जर गुण आलेला असेल कार्यामध्ये, तर कार्यात आलेला तो गुण गुणीला सोडून राहत नसल्यामुळं तिथे ज्या अर्थी गुण आहे त्या अर्थी त्या गुणाच्या बरोबर गुणी सुद्धा आकाश असलं पाहिजे. शब्द तिथं आहे म्हणजे शब्द गुणक आकाशही तिथं आहे, अशी संगती आपल्याला स्वीकारावी लागते. म्हणजे काय झालं? आकाशाचा अवतार झाला. वायूमध्ये ज्या अर्थी शब्द आहे आणि तो शब्द आकाशाला सोडून राहत नाही, त्या अर्थी वायूमध्ये आकाश आलंय आणि वायूमध्ये आकाश आलं याचाच अर्थ आकाशाचा अवतार झाला. तेजामध्ये आकाश आलं याचा अर्थ तेजाच्या रूपानं आकाशाचा अवतार झाला. जलात आकाश आलं, आकाशाचा अवतार झाला. पृथ्वीत आकाश आलं, आकाशाचा अवतार झाला. मग आकाश अवतरतं असं आकाशाचं स्वरूप आहे आणि अवतरणाऱ्या आकाशाचा नावतरती हे सिद्ध करण्याकरता म्हणून तुम्ही जर दृष्टांत द्यायला लागला, हा दृष्टांत सिद्ध म्हणता येईल का? सिद्ध नाही. असिद्ध दृष्टांत देऊन उपयोग नाही. याच्यावर काही लोकांनी सांगितलं, आम्ही जे अनुमान मांडायला लागलो त्या अनुमानामध्ये आम्हाला जे सिद्ध करायचंय आणि त्या सिद्धतेच्याकरता म्हणून आम्ही जो दृष्टांत द्यायला लागलो, सगळं बरोबर आहे. ईश्वर हा नावतरती बरोबर, व्यापकत्वात बरोबर, आकाशवत हा दृष्टांतही बरोबर. अरे आकाशाचा अवतार आम्ही दाखवला आणि आकाशाचा अवतार होत नाही असं कसं म्हणता? त्याला उत्तर देताना हे लोक म्हणतात, तुम्ही वेदांताची काय प्रक्रिया असेल ती बाजूला ठेवा, न्यायशास्त्राच्या दृष्टीने विचार करा. आकाश नित्य द्रव्य आहे आणि नित्य द्रव्य म्हणलं की त्याच्या अवताराचा वगैरे विचार आपल्याला करता येणार नाही. ते येतं जातं असं म्हणलं की त्याची नित्यता सिद्ध होणार नाही. म्हणून आमचा थोडासा न्यायाच्या दृष्टीने विचार तुमच्या समोर मांडणं चालू आहे. आकाशाचा अवतार नाही आणि न अवतरणाऱ्या आकाशाच्या ठिकाणी व्यापकता जशी आहे, व्यापकतेमुळे जसा आकाशाचा अवतार नाही त्याप्रमाणे व्यापकतेमुळे ईश्वराचाही अवतार होत नाही, हे आमचं म्हणणं तुम्ही मान्य करा. त्याला उत्तर वेदांताने फार चांगलं दिलंय. न्यायाचाच विचार करायचा आहे ना, करा. न्यायशास्त्रामध्ये आकाशाचा अवतार होत नाही असं म्हणतात ना, म्हणा. न्यायशास्त्राच्या दृष्टीने आकाश अवतरत नाही, व्यापक असल्यामुळे ते अवतरत नाही असं म्हणलंय ना न्यायानं, म्हणू द्या न्यायाला. आता आमचं थोडंसं म्हणणं ऐका. त्याच तुमच्या न्यायशास्त्रामध्ये आत्माही व्यापक म्हणलाय ना, म्हणला. पण व्यापक असलेल्या त्या आत्म्याचं देहाधिकाच्या रूपानं अवतरण तेच न्यायशास्त्र मानतं ना? मानतं. का मानतं बोला? देहाधिकाच्या रूपानं अवतरतो मान्य, पण परमात्मा व्यापक असून तो अवतरतो हे मात्र मान्य नाही. का मान्य नाही? त्याला कारण देताना या लोकांनी सांगितलं, देहाधिकाच्या रूपानं अवतीर्ण होण्याकरता आत्म्याजवळ कर्म आहे, पण परमात्म्याला अवतीर्ण होताना त्याच्याजवळ कोणतंही कर्म नाही. व्यापक असलेला आत्मा अवतरतो कारण कर्म संपन्न, व्यापक असलेला परमात्मा मात्र अवतरत नाही कारण त्याच्याजवळ कर्म नाही. वेदांताने उत्तर देताना त्याला सांगितलं, सृष्टीचं पालन, सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचा संहार हे कर्म नाही का? मग या कर्माचा संबंध परमेश्वराकडे जर असेल तर त्या परमेश्वराला अवतरायला काय हरकत आहे? व्यापक असलेला आत्मा देहाधिकामध्ये येतो कर्मामुळं,
व्यापक असलेला परमात्मा जगामध्ये देहरूपानं प्रगट होतो कर्मामुळं. त्याचं कर्म याचं कर्म वेगळं म्हणा ना. वेगळं कर्म असेल पण कर्म नाही असं कसं म्हणता? याच्यावर उत्तर देताना न्यायशास्त्राच्या लोकांनी असं सांगितलं, ठीक आहे म्हणे, तुमचं म्हणणं थोडं बरोबर वाटतं, पण शास्त्रदृष्टीनं विचार केल्यावर तुमचं म्हणणं बरोबर नाही. का बरोबर नाही? या लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा, आमचा आत्मा देहादिकाच्या रूपानं अवतरतो कारण त्याच्याजवळ कर्म आहे. तुम्ही म्हणता परमात्मा अवतरतो देहादिकाच्या रूपानं अवतरतो कारण त्याच्याजवळ जगाच्या उत्पत्ती स्थिती संहाराचं कर्म आहे. म्हणणं ना तुमचं? म्हणणं बरोबर नाही. का बरोबर नाही? देहादिकाच्या रूपानं अवतीर्ण होण्याकरता देहारंभक कर्म पाहिजे. जगदारंभक कर्मानं देहाचा आरंभ होत नाही. जगाच्या स्थितीकरता उपयोगी असलेल्या कर्मानं परमात्म्याच्या जवळचं कर्म कोणतं? जगाची उत्पत्ती स्थिती संहार हे कर्म म्हणताना ते कर्म देहारंभक नाही. देहारंभक कर्म जर असेल तर त्या कर्माच्या योगानं देहाचा आरंभ व्हायचा. परमात्म्याला अवतार धारण करता येत नाही कारण देहारंभक कर्म त्याच्याजवळ नाही. वेदांत्याने त्या न्यायशास्त्राच्या लोकांना विचारलं, कोणतं कर्म देहारंभक आहे आणि कोणतं कर्म भोगारंभक आहे ठरवणार तुम्ही कोण? या कर्माने देहाचा आरंभ करावा आणि या कर्माने केवळ भोगाचा आरंभ करावा. कर्माने काय फळ द्यावं ठरवायचा अधिकार माणसाला नाही, तो अधिकार शास्त्राचा आहे. शास्त्राने ठरवावं लागतं हे कर्म देहारंभक आहे. शास्त्राने म्हणावं लागतं हे कर्म भोगारंभक आहे. शास्त्राने जे कर्म भोगारंभक म्हणून सांगितलं ते कर्म भोग देईल. शास्त्राने जे कर्म देहारंभक म्हणून सांगितलं ते कर्म देह निर्माण करेल. तुम्ही ठरवायचं नाही. न्यायशास्त्राने मान्य केलं. न्यायशास्त्राचे लोक म्हणायला लागले की बरोबर आहे तुमचं म्हणणं, कर्म काय फल देईल हे ठरवायचा आम्हाला अधिकार नाही, पण देहारंभक कर्म असल्याशिवाय देह येईल का? वेदांत्याने पुन्हा सांगितलं, आम्हाला तेच म्हणायचंय, अमुक एक कर्मच देहारंभक आहे, तुम्हाला ठरवता येईल का? तुम्हाला ठरवता येत नाही ना. मग ज्या कर्मानं शरीराचा आरंभ व्हायचा ते कर्म कोणतं हे ठरवणारं जे शास्त्र आहे तेच शास्त्र जर ईश्वराचा अवतार मान्य करतं तर मग त्या शास्त्रानं त्या ईश्वराच्या शरीराचा आरंभ होण्याकरता त्याच्याजवळ कोणतं तरी कर्म आहे हे स्वीकारल्याशिवाय त्याचा देह आरंभ होतो, देहारंभ होतो हे मानलं असेल का? योग्य संगती आहे. चिंतन करा. आपल्याला हे चांगलं लक्षात घेता येण्यासारखं आहे. देहाच्या आरंभाला लागणारं कर्म शास्त्रानं ठरवायचं. जे शास्त्र तुमच्या व्यापक आत्म्याला देहाचा आरंभ होण्याकरता एक कर्म मानतं, ज्या कर्माच्या योगानं शास्त्रानं तुमच्या आत्म्याला देह आरब्ध होतो, देहाचा आरंभ होतो असं सांगितलं, तेच शास्त्र ईश्वराच्या देहाचा आरंभ जर बोलत असेल तर ज्या शास्त्राने देहाचा ईश्वराच्याही आरंभ बोलून दाखवलेला आहे त्या ईश्वराच्या देहाच्या आरंभाला उपयोगी अनुकूल असं कर्म काहीतरी आहे, ते शास्त्राने ठरवलेलं आहे. ते कोणतं कर्म ते शास्त्राने आपल्याला जरी सांगितलेलं नसलं तरी ईश्वराच्या देहाचा आरंभ शास्त्र सांगतं म्हणून मान्य करा. काय सांगितलं शास्त्रानं? गीतेला विचारा. अजोपि सन् अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. तो बोलला परमात्मा, मी अजोपि सन् अव्ययात्मापि सन् भूतानाम ईश्वरोपि सन्. मी असा आहे, मी अज आहे, अज असलो तरी, अव्यय असलो तरी, सर्व भूतमात्रांचा मी ईश्वर असलो तरी प्रकृतीं स्वामधिष्ठाय, माझ्या प्रकृतीत अधिष्ठित होऊन प्रकृतीचा उपाधी म्हणून स्वीकार करून आत्ममायया, माझ्या भक्तांच्या संबंधीची माया म्हणजे प्रेम, त्या प्रेमाच्या योगानं संभवामी, मी प्रगट होतो. देवाच्या विग्रहाच्या संबंधी गीता शास्त्रातून देवाच्या मुखातून असे शब्द आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून हे आपल्याला मान्य करावं लागतं. कसं होतं हे? परमात्मा प्रगटतो, नावतरती नाही, अवतरती. ईश्वर अवतार घेतो, व्यापक असला तरी घेतो. व्यापक असलेल्या आकाशाचा जसा पुढच्या भूताच्या रूपाने अवतार झाला त्याप्रमाणे परमात्म्याचा सुद्धा व्यापक असूनही अवतार आहे. त्याला खाली येता येतं, अवतार घेता येतो, हे सिद्ध झालं. आता तो निराकार असलेला परमात्मा अवतरतो म्हणजे अभिव्यक्त होतो. निराकार असलेला आकारात येतो, अभिव्यक्त होतो. आता निराकार असलेल्या त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये अभिव्यक्तीचा विचार करत असताना ही अभिव्यक्ती होते कशी याचा थोडासा विचार आहे. लीला शक्तीने ही भगवंताची अभिव्यक्ती होते. परमात्म्याच्या रूपाची अभिव्यक्ती जी कशी झालेली आहे ती कशी झाली? लीला शक्तीनं झाली. कसं होतं हे? याला उत्तर देताना वेदांतात फार छान दृष्टांताने चिंतन आहे. चिंतन असं सांगितलंय, मूळ अग्नितत्व निराकार आहे. त्या निराकार असलेल्या अग्नितत्वाला दीपशिखेच्या रूपानं अभिव्यक्त व्हायचं आहे. पण दीपशिखेच्या रूपानं अभिव्यक्त होण्याकरता निराकार अग्नीला
तेलाची तुपाची वात हे माध्यम लागतं. तेलाच्या तुपाच्या वातीच्या संबंधानं निराकार असलेला अग्नी दाहकत्व प्रकाशकत्व विशिष्ट होऊन दीपशिखेच्या रूपाने जसा अभिव्यक्त झाला, त्याप्रमाणे निराकार असलेला परमात्मा लीलाशक्तीच्या योगानं आपल्या ठिकाणी अचिंत्य अशा पद्धतीच्या अनेक गुणाचा संबंध स्वीकारून अभिव्यक्त झाला. अवतार विग्रहाच्या रूपानं अभिव्यक्त झाला. दीपशिखेच्या रूपानं जसं अग्नीचं अभिव्यक्त होणं, अवतार शरीराच्या रूपानं परमात्म्याचं अभिव्यक्त होणं. अग्नितत्व जसं मुळामध्ये निराकार, तसा परमात्मा मुळामध्ये निराकार. निराकार असलेल्या अग्नितत्वाला दीपशिखेच्या रूपानं अभिव्यक्त होण्याकरता घृतवर्तीचा संबंध जसा घ्यावा लागला, त्याप्रमाणे निराकार असलेल्या या परमात्मा तत्वाला अवतार विग्रहाच्या रूपानं व्यक्त होण्याच्यासाठी लीलाशक्तीचा संबंध घ्यावा लागला. फक्त लीलाशक्तीचा संबंध स्वीकारतो आणि अभिव्यक्त मात्र परमात्मा होतो. हे चिंतन वेगळं आहे. अजून थोडंसं याच्यामध्ये आपल्याला बारकाईने चिंतन करण्यासारखं आहे. लीलाशक्तीचा संबंध आहे, लीलाशक्तीचा त्या अवतार विग्रहामध्ये अनुप्रवेश नाही. जसा निराकार अग्नीला दीपशिखेच्या रूपानं अभिव्यक्त होताना वातीचा संबंध घ्यावा लागला, दीपशिखेच्या रूपात तो अग्नी अभिव्यक्त झाल्यानंतर दीपशिखेत वातीचा संबंध आहे का? वातीचं अनुवर्तन आहे का? दीपशिखेमध्ये अनुवृत्ती नाही, दीपशिखेमध्ये वात येत नाही. दीपशिखेच्या संबंधानं, हे वातीच्या संबंधानं दीपशिखा अभिव्यक्त झाली, पण दीपशिखेमध्ये वातीचा संबंध नाही, अन्वय नाही. त्याप्रमाणे लीलाशक्तीच्या संबंधानं निराकार परमात्मा अवतार विग्रहाच्या रूपानं अभिव्यक्त झाला, पण अभिव्यक्त झालेल्या त्या अवतार रूपामध्ये आता या लीलाशक्तीचा पुन्हा संबंध आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. चिंतन सुंदर आहे. मायेचा उपाधित्वानं स्वीकार करून प्रगट झालेला तो अवतार विग्रह जरी असला तरी त्या अवतार विग्रहाच्या ठिकाणी मायेचं अनुवर्तन नाही, अनुवृत्ती नाही. ती माया त्या अवतार विग्रहामध्ये प्रविष्ट नाही. जशी दिव्याची वात निराकार अग्नीला दीपशिखेच्या रूपात अभिव्यक्त करून ती घृतवात तुपाची वात त्या दीपशिखेपासून वेगळी राहिली, त्याप्रमाणे निराकार परमात्म्याला अवतार विग्रहाच्या रूपामध्ये अभिव्यक्त करून जिच्या संबंधानं तो अवतार विग्रहाच्या रूपानं परमात्मा प्रगट झाला, ती परमात्म्याची लीलाशक्ती त्या परमात्म्याच्या अभिव्यक्त झालेल्या अवतार विग्रहाच्या पेक्षा वेगळी राहते. अवतार विग्रहामध्ये ती अनुवृत्त होत नाही. आत्म्याचा आध्यासिक संबंध झाला, अनिर्वचनीय मायेशी परमात्म्याचा आध्यासिक संबंध झाला आणि त्या आध्यासिक संबंधाच्या योगानं नामरूपात्मक प्रपंचाच्या रूपानं तो परमात्मा प्रकटला. बरोबर आहे. शुद्ध वेदांताच्या प्रक्रियेत हे बसतं. मग सच्चिदानंद रूपी ब्रह्म अनिर्वचनीय मायेशी आध्यासिक संबंधाला प्राप्त होऊन नामरूपात्मक प्रपंचाच्या रूपानं जसं प्रकटतं तसं अवतार विग्रहाच्या बाबतीत शुद्ध वेदांताच्या दृष्टीने विचार करताना असं म्हणा, सच्चिदानंद रूपी ब्रह्म अनिर्वचनीय मायेशी आध्यासिक संबंधाला नाही. आता इथं सच्चिदानंद रूपी ब्रह्म शुद्ध सत्वगुणाशी आध्यासिक संबंधाला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा अवतार विग्रहाच्या रूपानं प्रगट होतं. अवतार विग्रहाच्या रूपानं प्रगट होणारही परब्रह्मच आहे आणि जगाच्या रूपानं प्रगट होणारही परब्रह्मच आहे. अवतार रूपानं प्रगट होताना, अवतार शरीराच्या रूपानं प्रगट होत असताना आध्यासिक संबंध त्या परब्रह्माने शुद्ध सत्वाशी धरलाय आणि जगाच्या रूपानं प्रगट होताना आध्यासिक संबंध अनिर्वचनीय मायेशी धरलाय. एवढा फरक आहे. मायेशी संबंध अध्यासानं धरला की प्रपंचाच्या रूपानं देवाचं प्रकटन जसं झालं, त्याप्रमाणे शुद्ध सत्वाशी संबंध धरला की अवतार शरीराच्या रूपानं परमात्म्याचं प्रकटन झालं. कोणतीही वेदांताच्या दृष्टीनं सुद्धा आपत्ती येण्याचं कारण नाही. असा हा चिंतनाचा एक भाग याच्यात आपल्याला पाहता येतो. अजून काही लोकांनी सांगितलं, अगदीच शुद्ध वेदांतात जर जायचं झालं, निव्वळ वेदांतच धरायचा झाला, भक्तीच्या संबंधा वाचून वेदांताचा विचार करायचा झाला, तरी परंतु परमात्म्याच्या अवतार विग्रहाला आपल्याला सत्य ठरवता येतं. कसं ठरवता येतं? कार्याच्या अपेक्षेनं कारणाची सत्यता, कार्याच्या अपेक्षेनं कारणाची सत्यता हा वेदांताचा सिद्धांत आहे ना. वेदांताच्या सिद्धांतामध्ये असं मानलं जातं, जे कार्य ते बाधित होणारं आणि जे कारण ते अबाध्य, ते बाधित न होणारं, असा विचार आहे ना. मग या विचारानं जर आपण पुढं जायला लागलो तर जिथं कुठं ज्या एका मर्यादेमध्ये सगुण विग्रहाचा संबंध कारण म्हणून येतो
त्या मर्यादेच्या पुढच्या कार्याच्या अपेक्षेनं का होईना त्या सगुणाला तुम्ही अबाधित म्हणणार ना? म्हणणार. एक शुद्ध वेदांतातला विचार, सगुण रूपाच्या बाबतीतली अबाधितता विचारात घेताना पूर्ण अबाधितता विचारात घ्यायची का काही मर्यादेपुरती अबाधितता विचारात घ्यायची, एवढा फक्त शुद्ध वेदांती आणि भक्तियुक्त वेदांती यांच्यामध्ये मतभेद आपल्याला दाखवणं फार तर शक्य आहे. पण परमात्म्याचं प्रकट होणं आणि परमात्म्याचं सत्य असणं सर्वांनी स्वीकारलेलं आहे. परमात्म्याचं अवतार विग्रहाच्या रूपानं प्रकटन होतं. व्यापक असूनही अवतरतो. व्यापक असलेलं आकाश अवतरत नाही, तसा व्यापक परमात्मा अवतरत नाही असं जरी सांगितलं तरी व्यापक असलेलं आकाश सुद्धा वायू इत्यादी कार्याच्या रूपानं अवतरतं. त्याप्रमाणे व्यापक असलेला परमात्मा अवतार विग्रहाच्या रूपानं अवताराला प्राप्त होतो. असं चिंतन आपल्याला या संदर्भामध्ये करता येण्यासारखं आहे. वेगवेगळ्या प्रकारचा विचार आहे. वेदांतामध्ये ईश्वराच्या संबंधानं बोलत असताना जीवाच्या पेक्षा फार काही वेगळेपणा सांगितलेला नाही. एक चिंतन या संबंधामध्ये काही लोकांच्या बाबतीमध्ये असा विचार असतो, ते म्हणतात की बाबा मी वेदांत पाहिलाय, आम्हाला देवाचं प्रेम नाही, ईश्वराचं प्रेम नाही, ब्रह्मनिष्ठ आहोत, असं काही लोकांचं म्हणणं असतं. या लोकांचं म्हणणं असं की जसा जीव औपाधिक तसा ईश्वरही उपाधी संपन्नच आहे. याची उपाधी वेगळी असेल, त्याची उपाधी वेगळी असेल, पण औपाधिक आहे. मायाख्याया हा कामधेनोः जीवेशौ वत्सकौ उभौ. बरं का, यथेच्छम पिबताम द्वैतम तत्वं त्वद्वैतमेवहि. एक चिंतन आहे वेदांतातलं. तत्व अद्वैतच आहे. माया नावाची एक कामधेनू आहे. त्या माया नावाच्या कामधेनूच्या ठिकाणी निर्माण झालेली दोन वासरं आहेत, एक जीव आणि ईश्वर. आणि ही जीव आणि ईश्वर त्या माया नावाच्या कामधेनूची वासरं, त्या मायेपासून प्राप्त होणारं द्वैत नावाचं दुग्धपान यथेच्छ करत. अद्वैत तत्व मात्र अबाधित जैसे थे आहे, त्याच्यात काही बदल होत नाही. वेदांतातला विचार आहे, जेव्हा उपाधी संपन्न रूपाचा विचार करण्याचा प्रसंग निर्माण होतो तसा तेव्हा जीव आणि ईश्वर ही औपाधिक रूप म्हणून दाखवणं बरोबर आहे. त्या दृष्टीनं ते चिंतन उपस्थित केलेलं आहे. पण त्याच्या युगानं ईश्वराला न्यून समजायचं काही कारण नाही. त्यालाही जरी उपाधी असली तरी त्याच्या उपाधीचा विचार करत असताना शुद्ध उपाधी म्हणलंय आणि अशुद्ध उपाधी असलेल्या जीवाच्या दृष्टीनं शुद्धोपाधिक असलेला ईश्वर, त्याची पूज्यता, श्रेष्ठता, वंद्यता ही मानावीच लागते. पण ईश्वराच्या पलीकडे जाऊन ब्रह्मरूपामध्ये सुद्धा या सगुण रूपाचं ग्रहण आपल्याला करणं शक्य आहे. आणि ईश्वराचा एकंदर अवतार होतो हे आपल्याला मान्य करता येतं, सिद्धांत दृष्टीनंही मान्य करता येतं. असा एकंदर विचार आपल्याला करता येईल. आता अवतरणारा हा जो ईश्वर आहे, या ईश्वराच्या संबंधामध्ये ईश्वराचे अवतार जे होतात ते कसे कसे होतात याचा विचार वेगळा वेगळा सांगितलाय. गर्ग संहितेमध्ये 6 प्रकाराने ईश्वराच्या अवताराचं वर्णन आहे. एक अंश अवतार, दुसरा अंशांश अवतार, तिसरा आवेश अवतार, चौथा कला अवतार, 5वा पूर्ण अवतार आणि 6वा आहे परिपूर्णतम अवतार. श्रीकृष्णाच्या संबंधातलं चरित्र गर्गसंहितेत असल्यामुळे गर्गसंहितेनं श्रीकृष्णाचं परिपूर्णत्व आपल्याला लक्षात आणून देण्याकरता, परिपूर्णतम असा तो अवतार आहे हे सिद्ध करण्याकरता परिपूर्णतम अवताराच्या अलीकडचे हे काही अवताराचे प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. अंश अवतार म्हणजे काय? परमात्म्याने दिलेला असा एक कार्याधिकार सांभाळणारे असे परमात्म्याचे अंशभूत जे असतील त्यांना अंशावतार म्हणा. परमात्म्याने काही कार्य त्यांना लावून दिलेलं आहे. जगाची उत्पत्ती करावी, ब्रह्मदेवानं करावी. ब्रह्मदेवाच्याकडे जगाच्या उत्पत्तीचं जे काम दिलेलं आहे तो कार्याधिकार सांभाळणारा ब्रह्मदेव परमात्म्याच्या सदंशापासून उत्पन्न झालेला असल्यामुळे तो अंशावतार. अंशांश कोण? भगवंतानी अंशावतार म्हणून ज्यांना काही कार्यभाग सोपवलेला आहे त्यांच्या त्या कार्याकरता मदत करणारे त्या ब्रह्मदेवाच्या पुढचे जे असतील यांना प्रजापती म्हणतात. या प्रजापतींच्या बाबतीत विचार सांगितला की हे अंशांश अवतार आहेत. आवेश अवतार म्हणजे काय? आत्ता परशुरामाच्या प्रसंगात आपण पाहून आलो. एक माणूस आहे, दैवी माणूस आहे. त्या माणसाचं चरित्र सुरू होताना माणूस म्हणूनच सुरू झालेलं आहे. त्याच्या ठिकाणी त्या माणसापासून भगवंताला काही कार्य करून घ्यायचं असल्यामुळं त्याच्या ठिकाणी परमात्म्याने काही काळ प्रवेश करणं. अगोदर माणूस, पुढं माणूस, मधल्या काळामध्ये भगवंताचा त्याच्या ठिकाणी आवेश झालेला असणं, प्रवेश झालेला असणं हे आवेश अवताराचं स्वरूप आहे. परशुराम हा आवेश अवतार मानला जातो. त्याच्यानंतर भगवंताचा एक कलावतार असतो. कलावतार म्हणजे काय? त्या त्या युगाला अनुरूप असलेला धर्म जाणून त्या त्या युगामध्ये त्या त्या धर्माची योग्य पद्धतीनं स्थापना करण्याचं काम ज्यांनी चालवलं त्यांना कलावतार म्हणा. व्यासांना कलावतार म्हणलं. व्यास धर्म जाणतात, सगळ्या जगाचा त्या त्या काळातला धर्म जाणून त्या त्या काळामध्ये धर्माची स्थापना करण्याचं काम व्यास करतात म्हणून त्यांना कलावतार म्हणावं.
हेही मान्य झालं. त्याच्या पुढे पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवताराचा विचार करत असताना जिथं चतुर्व्यूह प्रगट झाला बरं का. काय चतुर्व्यूहाचं चिंतन असं आहे, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चौघाला मिळून चतुर्व्यूह म्हणतात बरं का. या 4 व्यूहाच्या रूपाने जेव्हा परमात्म्याचं प्रकटन असतं, 4ही जण येतात. संकर्षणही येतो, वासुदेवही येतो, प्रद्युम्न येतो, अनिरुद्धही येतो. या 4 व्यूहाचं वेगवेगळ्या रूपात कधी प्रकटन असतं. कधी भाऊ, मुलगा, त्याचा मुलगा या रूपात प्रकट होणार. कधी कधी या चौघाचं भावाच्याच रूपात प्रकट होणार. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चतुर्व्यूह म्हणतात. चतुर्व्यूह म्हणजे संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे 4 जण राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नाच्या रूपानं प्रगट झाले. भावाच्या रूपात प्रगट झालेला हा चतुर्व्यूह आहे. श्रीकृष्ण अवताराचा विचार जर केला तर संकर्षण आणि वासुदेव हे दोघं भाऊ, प्रद्युम्न वासुदेवाचा मुलगा, अनिरुद्ध त्याचा मुलगा या रूपामध्ये हा चतुर्व्यूह प्रगट झालेला आहे. 3 पिढ्यात चतुर्व्यूहाचं प्रकटन, एका पिढीत चतुर्व्यूहाचं प्रकटन, वेगवेगळ्या पद्धतीने चतुर्व्यूहाचं प्रकटन होईल. पण चतुर्व्यूह जिथं प्रकट झालेला आहे तिथं वासुदेवाची मुख्यता. अवतार कुणाला म्हणायचं? वासुदेवाला. प्रगट काय झालं? चतुर्व्यूह. चतुर्व्यूह घेऊन जेव्हा वासुदेव मुख्यत्वानं प्रगट होतो तेव्हा त्याला म्हणायचं पूर्णावतार. पूर्णावताराचा विचार असा आहे, चतुर्व्यूहाच्या रूपानं प्रगट होणं असावं. अजून दृश्यंतेच्या रसा नव गर्ग संहितेत असं सांगितलंय पुढं, त्या अवताराच्या संबंधानं 9ही रसाचं प्रकटन झालं पाहिजे. वामनाला या अवतारात बसवता येत नाही, शृंगाराचं प्रकटन तो करूच शकत नाही, ब्रह्मचारी आहे. परशुरामाचं चरित्र असं जर आपण पाहायला लागलो, त्याच्याकडे रौद्ररस असेल, भयानक असेल, कदाचित एकांत साधना करत असताना त्या परशुरामाच्या ठिकाणी आपल्याला शांतही दिसेल, पण 9ही रसाचं प्रकटन तिथं नाही. रामचरित्रात 9ही रस आहेत, कृष्णचरित्रात 9ही रसाचा संबंध आहे. म्हणून 4 व्यूहाच्या रूपानं प्रकट होणं, 9 रस दाखवणं, अत्यंत सामर्थ्यशाली अशा पद्धतीचं चरित्र दाखवणं, हे जेव्हा चालतं तेव्हा तो अवतार पूर्ण अवतार म्हणून मान्य होतो. या पूर्ण अवताराच्या पुढे जर आपण विचार केला तर परिपूर्णतम हा एक भगवंताच्या अवताराचा प्रकार सांगितला. इथं काय असतं? इथं सगळी तेज त्याच्या रूपामध्ये विलीन झाली पाहिजेत अशी व्यवस्था पाहिजे, आणि चतुर्व्यूह पाहिजे, त्याच्यानंतर 9 रस पाहिजेत, सगळी तेज याच्या तेजामध्ये लीन झाली पाहिजेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एका कामाकरता येऊन कोटी कोटी कामं केली पाहिजेत. एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्यांचकारः, एका कार्याकरता यायचं आणि कोट्यवधी कामं करायचे. हे ज्या अवतारामध्ये भगवंताच्याकडून घडतं तो अवतार परिपूर्णतम अवतार. श्रीकृष्णावताराचा विचार जर केला तर इथे चतुर्व्यूह आहे. श्रीकृष्णावताराचा विचार जर केला तर या ठिकाणी 9ही रस आहेत. शृंगार आहे, वीर आहे, करुण आहे, हास्य, रौद्र, विभत्स आहे, भयानक आहे, पाहिजे तो रस आहे. कोणत्याही रसाचं चिंतन करा. एका प्रसंगामध्ये सुद्धा परमात्म्याने अनेक भक्तांना दर्शन देत असताना आपल्या ठिकाणचा भाव वेगवेगळ्या रसाच्या रूपाने अभिव्यक्त केला, असं चरित्र आहे. बघा तुम्ही, रंगंगत सागर जहा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कंसाला मारण्याकरता म्हणून जेव्हा त्या रंगमंडपात आले तेव्हा दारावर उभा असलेला तो कुवलया पीठ हाती त्याचा वर भगवंतानी केला. कुवलया पीडाला मारलं आणि कुवलया पीडाला मारून त्याचा एक दात उपटून तो खांद्यावर ठेवून रक्ताचे थेंब अंगावर उडलेला तो परमात्मा बलरामासहित जेव्हा रंगमंडपात प्रविष्ट झाला प्रत्येकाला वेगळा दिसला. मल्लानाम अशनीही, तिथे उपस्थित असलेल्या मल्लाने जेव्हा भगवंताच्याकडे पाहिलं तेव्हा वाटलं हे वज्र आहे बाबा, वज्र, आपला काय टिकावं लागतं याच्या पुढं. रौद्र रूपात दिसला. नृणाम नरवरहा, नृणाम नरवरहा, तिथं उपस्थित असलेली जी सगळी माणसं होती, सामान्य माणसं, त्यांना असा दिसला श्रेष्ठ पुरुष कोणीतरी, श्रेष्ठ पुरुष नरवरहा. सामान्य माणसाला तो श्रेष्ठ जाणवला. याच्यामध्ये शांत रसाची अभिव्यक्ती झाली. मल्लांना अशनी दिसला, याच्यामध्ये त्याच्या रौद्र रूपाची अभिव्यक्ती झाली. स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, तिथे उपस्थित असलेल्या स्त्रियांना हा एक मूर्तिमान कामदेव आहेत असं परमात्म्याचं सौंदर्य जाणवलं. शृंगार रसाच्या रूपाने अभिव्यक्ती झाली. गोपानाम स्वजनहा, गोपालांना असं वाटायला लागलं की बाबा हा आपला मित्रच आहे. स्वजनतेची प्रतीती तिथं झाली. तिथं हास्यरस, कारण स्वजन म्हणजे मित्रांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार करायला लागलो तर तिथं हसणं, बागडणं, खेळणंही असतं. हास्यरसाची अभिव्यक्ती होईल त्या रूपामध्ये. असताम क्षितिभुजाम शास्ता, दुर्जन असलेले जे राजे आहेत तिथं जमा झालेले कंसाचे सहकारी,
त्यांनी जेव्हा भगवंताच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की बाबा आपल्याला शासन करणारा कोणीतरी हा शासक आहे. भयानक रस आहे की नाही. बघा, असताम क्षितिभुजाम शास्त्र स्वपित्रोह शिशु. त्या ठिकाणी भगवंताचे मायबाप जमा झाले होते. त्या मायबापांना आलेले मायबाप यशोदा आलेली, नंद बाबा आलेले. त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं, अरे आपलं तान आहे, आपला मुलगा आहे, भगवान श्रीकृष्ण आपलं लेकरू इथं दरबारात उपस्थित झालंय. अनेक मल्ल इथं आहेत, याचा काय टिकाव लागायचा, या मल्लांच्या पुढे माझ्या बाळाचं काय व्हायचं. करुण रस आहे की नाही. माता पित्याने जेव्हा भगवंताच्याकडे पाहिलं तेव्हा माता पित्यांना परमात्म्याच्या दर्शनानं करुण रसाची अभिव्यक्ती झाली. प्रसंग एक, परमात्मा एक, पाहणाऱ्याचा दृष्टीभेद आणि त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या रसाच्या रूपानं त्या त्या भक्तांच्या करता प्रकट होणं, एका प्रसंगात एका रूपानं देवानं केलं. हा देवाचा विशेष आहे. म्हणजे नवही रसाचा संबंध भगवंताच्या ठिकाणी आहे. नवही रसाचा संबंध जसा देवाच्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे चतुर्व्यूहही श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी आहे. आणि एका कामाकरता येऊन कोट्यवधी कामं परमात्म्याने केलेली असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराला परिपूर्णतम अवतार असं म्हणणं आपल्याला शक्य आहे. ईश्वराचा अवतार होतो, वेगवेगळ्या रूपानं होतो. परिपूर्णतम अवताराच्या रूपानंही परमात्म्याचं प्रकट होणं घडतं. परिपूर्णतम अवतारामध्ये अनेक रसाचा संबंध, चतुर्व्यूहाचा संबंध, एका कार्याकरता येणं आणि अनेक कार्य करणं, अशा पद्धतीचं परमात्म्याचं कार्य हे आपल्याला दिसतं. असा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो अवतार झाला त्या अवताराच्या संबंधीची कथा या दशमस्कंधामध्ये सांगितलेली आहे. त्या कथेचा थोडासा विचार करायचा. शुकाचार्याच्या समोर परीक्षित बोलायला लागला. कथित वंशविस्तार. राजा म्हणतो, आम्हाला तुम्ही वंशविस्तार सांगितला. कुणाचा सांगितला? भवता सोम सूर्ययोः, चंद्र आणि सूर्य यांचा वंशविस्तार तुम्ही आम्हाला सांगितला. शब्दप्रयोग काय? राजाचा, परीक्षितीचा शुकाचार्याच्या समोर शब्दप्रयोग आहे. तुम्ही मला वंशविस्तार सांगितला. कुणाचा? सोम सूर्ययोः, चंद्र आणि सूर्याचा. चंद्र आणि सूर्याचा असं बोलत असताना चंद्र सूर्य असं कोणी क्रमानं बोलत नाही. सूर्यचंद्र म्हणतात. क्रम काय असतो? शब्द प्रयोग करत असताना चंद्र आधी शब्द घेता का सूर्य आधी घेता? काय आहे? व्याकरणाच्या नियमानुसार ज्या शब्दामध्ये मात्रा कमी आणि ज्या शब्दामध्ये मात्रा अधिक असे दोन शब्द एका वेळी उच्चारत असताना कमी मात्राचा शब्द सुरुवातीला आणि अधिक मात्राचा शब्द पुढं नंतर अशी योजना करावी लागते. उदाहरण सांगतो. सीताराम शब्द कसा आहे? सीताराम आहे ना. सीता आणि राम असं म्हणत असताना किंवा सीता रामचंद्र घ्या. सीता रामचंद्र म्हणायचंय. सीता रामचंद्र म्हणत असताना रामचंद्र सीता असं म्हणता येत नाही, असं लिहिता येत नाही. व्याकरण लिहू देत नाही. का लिहू देत नाही? रामचंद्र शब्दाच्या मात्रा जास्त आहेत आणि सीता शब्दाच्या मात्रा कमी आहेत. कमी मात्राचा शब्द पहिल्या क्रमावर आणि अधिक मात्राचा शब्द पुढच्या क्रमावर लिहिलाच पाहिजे. म्हणून रामचंद्र सीता म्हणता येणार नाही, सीता रामचंद्र म्हणावं लागतं. आता याच्यामध्ये स्त्रीचं नाव आधी घालणं असा नियम नाही. स्त्रीचं नाव आधी घालायचं नंतर नवऱ्याचं घालायचं या नियमाला अनुसरून या ठिकाणी सीता रामचंद्र म्हणले असं नाही. दोन्ही शब्दातल्या मात्राचा विचार तिथं आहे. दुसरा शब्द बघा, त्याच रामाच्या संबंधानं बघा. राम जानकी. कोण पुढे गेलं? जानकी पुढे गेली. बाईचं नाव पुढे घालावं, स्त्रीचं नाव पुढे असतं. सीता रामचंद्र म्हणत असताना तुम्ही सीतेचं नाव अगोदर घातलं आणि रामचंद्राचं पुढे घातलं. जानकी राम का म्हणत नाही? राम जानकी असंच लिहावं लागतं. काय एकाच नाव जर जानकी राम असलं तर तो भाग वेगळा आहे. पण राम आणि जानकी या सीता आणि रामाच्या जोडीचा उल्लेख जानकी आणि राम या शब्दानं करताना रामपद आधी लिहावं लागतं आणि जानकी पद पुढे घ्यावं लागतं. का? मात्रानुसार हा विचार ठरलेला आहे. पण जेव्हा दोन्ही शब्दाच्या मात्रा समान असतात तेव्हा कोणता शब्द आधी आणि कोणता शब्द नंतर याच्याबद्दल जेव्हा व्याकरण नियमानं काही सांगत नाही तेव्हा शिष्ट संप्रदायाला अनुसरून जसा प्रघात असेल तसा उच्चार करावा लागतो. चंद्र आणि सूर्य मात्रेत बदल नाही. चमलाई 2 मात्रा आहेत आणि द्रलाई 2 मात्रा आहेत. सुलाई 2 मात्रा आहेत आणि रियलाई 2 मात्रा आहेत. दोन्ही शब्द 4-4 मात्राचे असल्यामुळं
चंद्र आणि सूर्य दोन्ही शब्दाच्या मात्रामध्ये समानता असल्यामुळे कोणता शब्द आधी आणि कोणता शब्द नंतर व्याकरणाचा नियम नाही. शिष्ट संप्रदाय बघा, वेद काय म्हणतो. वेद चंद्र सूर्य यांचं दोघांचंही उच्चारण करत असताना चंद्रवाचक शब्द आधी घेतो का सूर्यवाचक शब्द आधी घेतो बघा. सूर्या चंद्रमसौ धाता यथा पूर्वम कल्पयत, धाता यथा पूर्वम कल्पयत. धात्यानं म्हणजे ब्रह्मदेवानी पूर्वीच्या क्रमानं सृष्टी रचली. कशी रचली, त्याच्या पहिल्यांदा काय रचलं, सूर्या चंद्रमसौ, पहिल्यांदा सूर्य नंतर चंद्र. क्रम कसा घेतलाय, सूर्य आणि चंद्र. चंद्र आणि सूर्य दोन्ही शब्दाच्या मात्रा समान असल्यामुळं त्याच्यातला कोणता शब्द आधी घ्यावा याच्याबद्दल शिष्ट संप्रदायाला प्रमाणता आहे. वेदानं सांगितलं सूर्य आधी घ्या, चंद्र नंतर घ्या. दुसरं एक प्रमाण आपल्याला सांगता येणं शक्य. उपनिषदातलं प्रमाण बघा, एतस्य एव अक्षरस्य प्रशासने गार्गे सूर्या चंद्रमसौ विधृतौ तिष्ठतः. या अक्षर परमात्म्याच्याच प्रशासनामध्ये सूर्य आणि चंद्र हे दोघंही जण धारण केलेले असे स्थिर असतात. परमात्म्याच्या प्रशासनामध्ये ते स्थिर आहेत. परमात्म्याच्या प्रशासनात स्थिर म्हणून सूर्यचंद्राचं वर्णन. ब्रह्मदेवानं यथापूर्वम कल्पयत अशी त्यांची रचना केली म्हणून सूर्यचंद्राचं वर्णन. पण ते वर्णन करत असताना क्रमानं सूर्य आधी आणि चंद्र नंतर घेतलाय. शिष्ट संप्रदायानुसार सूर्य आधी आणि चंद्र नंतर असं असताना परीक्षितीच्या मुखात शुकाचार्यांनी इथं शब्द घालत असताना असं सांगितलं, कथित वंश विस्तार कुणाचा, भवता सोम सूर्ययोः. चंद्र शब्द आधी घातलाय. सोम म्हणजे चंद्र, सोम हा चंद्रवाचक शब्द आधी घातला. शिष्ट संप्रदायाला धरून तो आधी घालता येत नाही. मग शुकानी का घातला, हे व्यासानी का घातला, राजाच्या मुखामध्ये परीक्षितेच्या मुखामध्ये तो शब्द आधी का आला, थोडासा विचार याचा केलाय बरं का. टीकाकारांनी याचा विचार करत असताना अनेक कारणं सांगितलीत. सूर्य आणि चंद्र यांच्यापैकी कोणाचं नाव आधी घ्यायचं याच्याबद्दल एक टीकाकाराचं मत असं आहे. काय, ब्रह्मदेवापासून सूर्य कितव्या क्रमावर पडतो बघा. वंशाचा विचार करताना ब्रह्मदेवापासून सूर्य कितव्या क्रमावर आणि चंद्र कितव्या क्रमावर पहा ना. ब्रह्मदेवापासून वंशोत्पत्तीचा विचार करत असताना सूर्य 4थ्या पिढीत येतो आणि ब्रह्मदेवापासून चंद्रवंशाचा विचार करत असताना चंद्र 3ऱ्या पिढीत येतो. कोण मोठा, चंद्र मोठा. कसं हे ठरलं, त्यांच्या पिढ्या बघा ना. ब्रह्मदेवाच्या पासून सृष्टी विस्तार होत असताना ब्रह्मदेवाच्या पासून पहिल्यांदा मरीची निर्माण झाले. पहिल्यांदा मरीचीच्या नंतर आले कश्यप आणि कश्यपाच्या नंतर आला सूर्य, विवस्वान सूर्य. कोण कोण आलं, ब्रह्मदेव, लक्ष द्या, ब्रह्मदेवाच्या नंतर मरीचीच्या नंतर कश्यप आणि कश्यपाच्या नंतर विवस्वान सूर्य. कुठं आले सूर्य, 4थ्या पिढीला. ब्रह्मदेवाचा तो पंतू आहे. चंद्राचा विचार करा, ब्रह्मदेवापासून अत्रीच्या पासून चंद्र. ब्रह्मदेवाचा कोण झाला, तो चंद्र नातू झाला. सूर्य जर पंतू आहे आणि चंद्र जर नातू आहे तर नातवाचं नाव आधी का पंतवाचं नाव आधी, कोणाचं नाव आधी घालावं सांगा ना काहीतरी. कोणीच काही बोलत नाही. असं कसं, पटत नाही का मी बोलतो ते, पटत नाही. पंतवाचं नाव आधी घालावं वाटतं तुम्हाला, घालावं वाटतं का सांगा ना. नाही ना, कसं आहे भारत बुवा, कोणाचं नाव आधी, पंतवाचं की आज्याचं, नातवाचं की पंतवाचं, कोणाचं नाव आधी घालायचं, आज्याचं नाव आधी पाहिजे. काय आहे, तिकडून क्रमाचा विचार आहे. शाळेत नाव कसं घालायचं याचा विचार नाही. शाळेत नाव घालताना पोराची ओळख बापाकडून करून द्यायची आहे आणि वंशाचा विस्तार सांगत असताना बापाकडून मुलाच्याकडून बापावर जायचं आहे. मुलाचं नाव आधी का बापाचं नाव आधी, व्यवहारातला नियम, शास्त्रीय नियम वेगळा. वंश परंपरा पाहताना अगोदर पूर्वजाचं नाव येतं, नंतर वंशजाचं नाव येतं. शाळेमध्ये ओळख करून देत असताना हा वंशज आधी विचारला जातो आणि नंतर मग त्याची पिढी मागची पाहिली जाते. तो विचार नाही, वंश विचारात पहा. वंश विचारामध्ये चंद्र आधी येतो, इकडून हा क्रम वेगळा आहे आणि तिकडचा क्रम सूर्याचा जर पाहिला तर सूर्य पुढे येतो, सूर्य पुढं आणि चंद्र आधी. हे वंश विचारात आहे आणि राजा वंश विस्ताराचं बोलायला लागला. कथित वंश विस्तार, हा बोलणं वंश विस्ताराचं चालू आहे. म्हणून वंश विस्ताराचं बोलणं चालू असताना वंशाच्या क्रमाचा विचार करून चंद्राचं नाव आधी आणि सूर्याचं नाव नंतर घेतलं. एक विचार. दुसरा टीकाकार म्हणतो जाऊ द्या हे वंशाचं, आम्हाला काय करायचं, या वंशाचं काही घेणं देणं नाही.
अरे वंशाचाच विचार चालू आहे ना, वंश विस्तार हा कथित हा म्हणता, वंशाचा विचार आम्हाला नको. नाही म्हणे, सूर्याचं नाव नंतर आणि चंद्राचं नाव आधी का, याची संगती आमच्या दृष्टीनं वेगळी आहे. काय? दशमस्कंधातली चरित्रकथा कोणाची आहे? श्रीकृष्णाची. श्रीकृष्ण कोणत्या वंशातले? चंद्रवंशातले. ज्याच्या वंशात त्याचा अवतार, त्याचं चरित्र सांगत असताना त्याच्या मूळ पुरुषाचं नाव आधी का दुसऱ्याच्याच मूळ पुरुषाचं आधी घेता? त्याच्या मूळ पुरुषाचं नाव आधी घेतलं पाहिजे, म्हणून सोमाचं नाव आधी घेतलं. अजून एक विचार आहे. एका टीकाकाराने असं सांगितलं, असं आहे, इथं सोमाचं नाव जे आधी घेतलं, चंद्राचं नाव जे आधी घेतलं, त्याला कारण माझ्या दृष्टीनं वेगळं आहे. काय आहे कारण? त्यानं सांगत असताना असं सांगितलं, जगामध्ये कुणीही माणूस व्याकरण वगैरे त्याच्याकरता काहीही नियम सांगो, त्याची जी इष्टदेवता, त्या इष्टदेवतेचं त्याला पहिल्यांदा स्मरण होतं. हे सगळ्यात चांगलं चिंतन आहे. वंशाचा क्रम सोडा, इष्टदेवतेचं स्मरण अगोदर आहे ना. तुम्हाला बाकीचे व्यवहारातले नियम सोडून द्या, ते काय सांगतील विचार नाही. इष्टदेवतेचं स्मरण प्रथम आहे. राजा परीक्षितीच्या समोर इष्टदेवता म्हणून कृष्ण आहेत आणि कृष्णाच्या संबंधानं त्याला चंद्राचं स्मरण पहिल्यांदा आहे. म्हणून तो बोलला, कथितो वंश विस्तार हा भवता सोमसूर्ययोः. या दशमस्कंधाचा विचार करताना याची अध्याय संख्या पहा. अध्याय किती आहेत? 90 अध्याय आहेत. 90 अध्यायामध्ये हे कृष्णचरित्र सांगितलेलं आहे. 90च अध्याय का? 91 का नको? 89 का नको? 50 अध्याय सांगता येत नाही का? शुकाचार्य किंवा व्यास महर्षी यांच्या बाबतीमध्ये सूत्ररचना कशी करावी हे त्यांना माहिती नाही का? अल्पाक्षरात बोलता येत नाही का? अल्पाक्षरात जसं बोलता येतं तसं नाव व्यास असल्यामुळे व्यास पद्धतीनं, विस्तार पद्धतीनं बोलता येत नाही का? 1000 अध्यायाने बोलता येईल, एका सूत्रानेही त्यांना कृष्णकथा बोलता येईल. पण अशी योग्यता असणारे व्यास 90च अध्यायामध्ये कृष्णकथा सांगतात का? एक कारण त्याला दिले टीकाकाराने. काय? चतुर्युगीचा विचार करा. कृत, त्रेता, द्वापार आणि कली या चतुर्युगीचा विचार करा. या चतुर्युगीच्या विचारामध्ये ह्या 4ही युगात येणाऱ्या ग्रहण पर्वकालाची संख्या बघा. सूर्य आणि चंद्राची मिळून 4 युगामध्ये येणारी जी ग्रहण आहेत त्यांची संख्या दिली 90,000. कमी नाहीत आणि जास्तही नाहीत. 4 युगामध्ये मिळून कृत, त्रेता, द्वापार, कलीमध्ये येणारी सूर्य आणि चंद्राची मिळून ग्रहण किती? 90,000. त्या 90,000 ग्रहण पर्वकालामध्ये केलेल्या स्नान दानादिकाचं पुण्य ते तुम्हाला प्राप्त करून देण्याकरता हे 90च अध्याय समर्थ आहेत. हा भाव व्यक्त करायकरता 90 अध्यायात कथा आहे. 90 अध्याय म्हणजे उगीच संख्या लिहिता लिहिता 90 झाली म्हणून 90 नाही, योजनापूर्वक ही रचना आहे. चतुर्युगीमध्ये आपल्याला काय, आपल्या जीवनामध्ये ग्रहण यायची किती, पर्वकाळ हे यायचे किती? फार कमी पर्वकाळ एकाच्या वाट्याला येतात. पण 4 युगामध्ये येणारा ग्रहणाचा पर्वकाळ आणि 4ही युगात आलेल्या सगळ्या ग्रहण पर्वकाळामध्ये केलेलं सगळं धर्मकर्म त्याचं एकाला पुण्य प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं 90 अध्यायामध्ये ही कृष्णकथा सांगितलेली आहे. कथितो वंशविस्तार हा वंशविस्तार सांगितला. कुणाचा? सोम सूर्ययोः, सोम आणि सूर्याचा. त्या दोन्ही वंशामध्ये झालेले जे राजे त्यांचं परम अद्भुत चरित्र सांगितलं. धर्मशीर असलेल्या यदूचं चरित्र सांगितलं. आता त्याच्या वंशामध्ये अवतीर्ण झालेला जो परमात्मा त्याच्या संबंधानं चरित्रकथा तुम्ही आम्हाला सांगा, अशी शुकाचार्याला परीक्षितीनं विनंती केली. त्या विनंतीनंतर तो बोलायला लागला, तुम्ही आत्ता आम्हाला काही अस्पष्ट गोष्टी माहिती आहेत, कृष्णावताराच्या संबंधानं आम्हाला अस्पष्टपणानं जे काही माहिती आहे त्या संबंधानं चिंतन करताना विस्तारानं आम्हाला थोडासा विचार करायची इच्छा, विस्तारपूर्वक कृष्णकथा सांगा. राजाला परीक्षितीला शुकाचार्य म्हणायला लागले, काय परीक्षिते, ऐकायला बसलास, बसल्यापासून तो राजा असूनही कधी खायचं प्यायचं बोलला नाहीस. आम्ही वनवासी आहोत, एकांत सेवी आहोत, ब्रह्मनिष्ठ आहोत, आम्हाला तहानभुकीची पीडा होत नाही. पण तो विलासी राजा, तुला काही तहानभूक लागेल, काही खाय प्यायचा विचार असेल? राजाने सांगितलं, नैषाती दुस्सहाक्षण माम त्यक्तोदमपि बाधते पिबंतन्त्वन्मुखाम भोजच्युतम हरिकथामृतम. तुमच्या मुखातून श्रवणारं हे हरिकथामृत मी प्राशन करतोय ना, मला कोणतीही तहानभुकीची पीडा नाही, कथामृताचं सेवन मला करायचं आहे. असं म्हणल्याच्या नंतर शुकाचार्याने त्याला सांगायला सुरुवात केली, सम्यक व्यवसिता बुद्धी तव राजर्षी सत्तम. श्रीकृष्ण परमात्म्याच्या कथेच्या संबंधी तू प्रश्न विचारायला लागलास, देवाची कथा जाणण्याची कथेच्या संबंधी तुला रती निर्माण झाली, बुद्धी तुझी चांगली चालायला लागली, तू कथेच्या संबंधी प्रश्न कर. वासुदेवाच्या कथेसंबंधीचा प्रश्न जर विचारला, काय आहे, ही कृष्ण जन्माची कथा
किंवा अजूनही बरीचशी कृष्णकथा आणि नामदेवरायाची बालक्रीडा अगदी तंतोतंत भागवत आणि नामदेवराय अगदी जसंच्या तसं बोलतात. म्हणजे शुकाचार्याने सांगितलेली कृष्णकथा संस्कृतात आहे आणि नामदेवरायाने सांगितलेली बालक्रीडा मराठीत आहे, एवढाच भेद आहे. बाकी इथं ज्या शब्दात वर्णन त्याच शब्दामध्ये नामदेवरायाच्याकडे चिंतन आहे बरं का. वासुदेवाच्या कथेचा प्रश्न पुरुष स्त्री वक्ता श्रोता पृच्छक सर्वांना भगवंताच्या चरणाचं उदक ज्याप्रमाणे पवित्र करतं त्याप्रमाणे ही कथा सुद्धा सगळ्यांना पवित्र करणारी आहे. काय झालं, भूमीवर दैत्याचा भार झाला. दैत्याच्या भारानं त्रासलेली ही भूमी हिनं गायीचं रूप घेतलं. ब्रह्मदेवाच्याकडे ती गेली. ब्रह्मदेवाला जाऊन तिनं सांगितलं की म्हणे असा दुर्जनाचा भार माझ्यावर झालेला आहे, तो मला सहन करवत नाही, तेव्हा हा भार दूर व्हावा याच्याकरता काहीतरी योजना पाहिजे, आपण माझा भार दूर करा. ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे म्हणे, भार दूर व्हावा हे मला मान्य, पण तुझा भार दूर करण्याची ताकद किंवा तशा पद्धतीची कार्यप्रणाली माझी नाही. ते करण्याकरता म्हणून भगवान महाविष्णूकडे जावं लागेल. ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चालिये सर्व क्षीराब्धीसे सगळे क्षीरसागराच्या तीराला गेले. भगवंताशी तिथं जाऊन त्यांनी स्तुती केली. सगळ्यांनी त्याची देवाची स्तुती केल्यानंतर परमात्म्याने आकाशवाणीनं सांगितलं मी लवकरच अवतार घेतो आणि पृथ्वीवरची परिस्थिती बदलतो असं सांगितलं. देवाने तसं आश्वासन आकाशवाणीनं दिलं, पण ती देवाची आकाशवाणी फक्त एकट्या ब्रह्मदेवाला ऐकू आली. ब्रह्मदेवाने ते सगळ्या देवांना सांगितलं. सगळे आपल्या आपल्या ठिकाणाला निघून गेले आणि त्याच्यानंतर देवाने अवताराची तयारी सुरू केली. श्री लक्ष्मीला सुरुवातीला सांगितलं कौंडिन्यपूरला रुक्मिणीच्या रूपानं तू ये. तिनं ते मान्य केलं. लगेच शेषाला बोलावलं आणि शेषाला सांगितलं भगवंतांनी चला म्हणे पृथ्वीवर दैत्य माजलेले गारणं सांगायला सगळे देव आले होते, आपल्याला अवतार घ्यायचा, आपल्याला जावं लागणार आहे, चला. शेषानं सांगितलं देवा म्हणे मागच्या अवतारामध्ये तुमच्याबरोबर आलो, मोठ्याबरोबर जावं सुखा करता, पण मागच्या अवतारामध्ये मला काही समाधान मिळालंच नाही, त्रास झाला देवा, आणि असाच त्रास जर तुमच्याबरोबर येण्यामध्ये होणार असेल तर आपली काही यायची तयारी नाही, मी काही येणार नाही, शेषानं अवतार घेणार नाही असं सांगितल्यावर भगवंतांनी त्याला थोडं समजावून सांगितलं मागच्या अवतारात तुला लहान केलं होतं त्याच्यामुळे कदाचित तुला कष्ट पडले असतील, या अवतारामध्ये तुला मी मोठा भाव करतो आणि मोठा भाव झाल्याच्या नंतर तुझीच आज्ञा मी पाळतो, त्याच्यामुळे तुला काही कष्ट होण्याचं कारण नाही असं म्हटल्यानंतर शेषही तयार झाला. बाकीच्या देवदेवतांना सांगितलं तुम्ही यादव रूपानं या, सगळे यायला तयार झाले. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वसुदेव देवकीच्या विवाहाचा प्रसंग घडवून आणला. वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं. कंसानं आपली बहीण वसुदेवाला दिली. वसुदेवाचं लग्न झाल्याच्या नंतर त्या बहिणीची तो बोळवण करीत असताना रस्त्यात रथात बसून आपल्या बहिणीची समजूत घालत घालत तिची बोळवण करत चाललेला तो कंस, त्या कंसाला आकाशवाणीनं देवाने सांगून टाकलं अस्यास्त्वामष्टमो गर्भाहा हंता याम वहसे बुध. ज्या तुझ्या देवकी नावाच्या बहिणीला रथात बसवून तिचे तू बोळवण करायला लागलेला आहेस, तिच्याच पोटी जन्माला येणारा 8वा गर्भ तुझा नाश करणार आहे, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा गर्भ तुझा नाश करील हे देवाने सांगितलं. आकाशवाणीनं सांगितलं. कंसाला ते ऐकू आलं. कंस रथातून खाली उतरला. त्याला क्रोध निर्माण झाला. त्यानं देवकीला खाली ओढलं. तिची मान कापणार इतक्यात वसुदेवाने हात धरला आणि त्याला सांगितलं एषा तवानुजा बाला कृपणा पुत्रिकोपमा. म्हणे काय म्हणे कंसा, तुम्ही जिला मारायला लागला ही तुमची अनुजा आहे, लहान बहीण आहे, बाला तरुण आहे, लहान वयाची आहे, कृपणा अतिशय दीन आहे, हीनदीन तिचा स्वभाव आहे, पुत्रिकोपमा तुझ्या मुलीसारखी तुला शोभावी अशी हिची अवस्था आहे. हंतुम नारहसी कल्याणी इमाम त्वम दीनवत्सल. हिला तो मारणं योग्य नाही, हिला मारू नये, हिला मारणं उचित नाही असं कंसाला वसुदेव बोलले. पण त्याच्यावर काही परिणाम होण्याचं चिन्ह दिसेना. कंसाला समजावून सांगत असताना काय असतं, ज्याला आपण बोलतो आहोत, ज्याला समजावून सांगण्याचा आपला प्रयत्न आहे त्याला ज्या भाषेत समजण्याची शक्यता आहे त्या भाषेत सांगावं तेव्हा समजतं. कंसाला ही दीन आहे, ही तुझ्या मुलीसारखी शोभणारी आहे वगैरे वगैरे त्याला पटणारं नव्हतं. म्हणून कंसाला समजावून सांगत असताना वसुदेवाने दुसऱ्या पद्धतीने समजावलं असंही काही टीकाकारांनी म्हणले. काय समजावलं, वसुदेवाने त्या कंसाला विचारलं म्हणे कंसा काय देवकीचा तुझा संबंध आहे, मग हिला मारणं उचित आहे का? उचित नाही. मारणं उचित नाही, संबंधामुळे मारणं उचित नाही हे जेव्हा कंसाला मान्य होईना तेव्हा वसुदेवाने त्याला सांगितलं म्हणे कंसा काय आपण शूर आहात ना, आता देवकीचा संबंध विचारत नाही, आपण शूर आहात ना. कंस म्हणायला लागला संशय नाही म्हणे याच्यात मी शूर आहे, आपलं शूर पण अबाधित आहे ना, अबाधित आहे, ते असंच अबाधित असलं पाहिजे तुम्हाला वाटतं ना, वाटतं. मग आपलं शूर पण अबाधित जर ठेवायचं असेल तर स्त्रीवर हातावर उगारणं योग्य आहे का? योग्य नाही. मग देवकीला मारून चालेल का? देवकीला मारण्यात तुमची बहीण मरेल नाही,
माझी बायको मरेल, नाही. ही दीन आहे म्हणून मारू नका, चालत नाही. तुझा शूरपणा अबाधित राहावा याच्याकरता स्त्रीला मारणं उचित नाही, आणि ही स्त्री आहे म्हणून हिला मारू नको. कंसाला पटलं थोडं, आपला शूरपणाला बट्टा आहे हे लक्षात आल्याच्या नंतर तो म्हणायला लागला, हा मारू नये, पण मारू नये म्हणतोस वसुदेवा, हिच्या पोटी जन्माला येणारा मला 8वा गर्भ मारणाऱ्या अशी आकाशवाणी आहे, त्याची काय वाट. मग वसुदेवाने सांगितलं, आम्हाला दोघाला तुम्ही बंदीशाळेत ठेवा, आमच्या पोटी जन्माला येणारी प्रत्येक संतती मी तुम्हाला समर्पण करेन. कंसाला तो विचार पटला. दोघाला बंदीशाळेत ठेवलं. बंदीशाळेत ठेवल्यानंतर त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रत्येक संतती वसुदेव नेऊन द्यायला लागले. वसुदेवाने कंसाला पहिला मुलगा नेऊन दिला. पहिला मुलगा नेऊन दिल्याच्या नंतर कंसाने तो परत केला. कंस म्हणायला लागला, जवळ आला. तो मुलगा जवळ घेऊन त्याला कंसाने वसुदेवांना सांगितलं, म्हणे वसुदेवा काय मुलाला तुम्ही आणलं, गोष्ट खरी आहे, तुमचं प्रामाणिकपण आहे. तुम्ही आपल्या ठिकाणी जन्माला आलेला मुलगा त्याचा पुत्र मोहमनात न ठेवता मला दिलेला शब्द खरा करण्याकरता म्हणून हा मुलगा मला आणून समर्पण केला. पण या मुलाची मला भीतीच नाही म्हणे, मला जे भय आहे ते तुमच्या 8व्या गर्भापासून आहे, हा परत न्या. परत न्या म्हणल्याच्या नंतर वसुदेवाने तो मुलगा घेतला. परत बंदीशाळेकडे निघाले. चिंतन असं आहे, वसुदेवानी मुलगा कंसाला नेऊन दिला त्यावेळेला वसुदेव दुःखी नव्हते, आणि कंसाने मुलगा परत दिला त्यावेळेला वसुदेवाला सुखही झालं नाही. उदास वृत्तीत सुखदुःखाच्या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले वसुदेव, त्याने वसुदेवाने ठरवलं की म्हणजे बाबा सुख दुःख मानून उपयोग नाही. मुलगा देताना दुःख नाही, मुलगा परत नेताना सुख नाही. मुलगा नेताना दुःख नसावं, कारण मुलगा मरणार हे नक्की ठरलंय. कंस त्याला मारणार हे पक्क ठाऊक असल्यामुळे देताना दुःख नाही हे पटेल, पण परत नेताना सुख का होऊ नये. परत नेताना तरी सुख व्हायला पाहिजे होतं ना. परत नेतानाही वसुदेवाला सुख नाही. का नाही? कारण असं सांगितलं जातं त्याचं, वसुदेवाला हे ठाऊक आहे की कंसानं आत्ता जरी मुलगा परत केलेला असला तरी कंस अस्थिर बुद्धीचा आहे, आणि त्याच्यामुळे हा मुलगा परत कंसाला कधी द्यावा लागेल आणि कंस कधी याला मारेल. काय एक नीतिशास्त्राचा नियम आहे, अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपी भयंकर हा म्हणे. ज्याचं चित्त शांत नाही, स्थिर नाही, अशा माणसाची कृपा जरी झाली तरी ती कृपाही भयंकर असते म्हणे. कंसाची कृपा झाली, प्रसाद झालाय, मुलगा परत दिलाय, पण कंस अव्यवस्थित चित्ताचा आहे. म्हणून अव्यवस्थित चित्ताच्या त्या कंसाचाही प्रसादही भयंकर आहे, हे वसुदेवाने लक्षात घेतलं.